श्री स्वामी समर्थ. तुझ्या भाग्यात काहीतरी चांगले होणार आहे म्हणून ही कथा तुझ्यासमोर आली आहे. हे दत्त महाराज, जो कुत्र्याच्या भाकरीची ही कथा ऐकेल त्याच्या जीवनातील सर्व दुःख तुम्ही नष्ट करून त्या मनुष्याची इच्छा पूर्ण करा. कुत्र्याच्या भाकरीची ही कथा ऐकल्याने परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला कधीही धनाची कमी पडू देणार नाही. कुत्र्याच्या भाकरीची ही कथा जे कोणी ऐकतील त्यांच्या जीवनातून दारिद्र्य, कर्ज, संकटे, रोग, भीती यांचा नाश होऊन त्यांच्या जीवनात सुखसमृद्धी प्राप्त होईल. ही कथा फक्त एकदा ऐकल्याने तुम्हाला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होईल. तुझ्या भाग्यात सुखसमृद्धी होत राहील. ही कथा ऐकल्यानंतर आजारी व्यक्तीला त्याच्या सर्व रोगापासून मुक्ती भेटते. त्यामुळे ही पौराणिक कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐका, ही विनंती. भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त टाईप करा आणि हा व्हिडिओ जो भक्त दुःखी, चिंताग्रस्त आहे त्याला शेअर करा. देव तुम्हाला कशाचीही कमी पडू देणार नाही. मित्रांनो, आजची कहाणी आपल्याला आपल्याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करेल. बऱ्याचदा आपण बऱ्याच प्रसंगी आपल्याला राग आल्यावर इतरांना कुत्र्यांची उदाहरणे देतो. जर आपण कुणाला शिव्या देत असू तर आपल्या जिभेवर कुत्रा असे नाव येते. आपण कुणालाही रागात काहीही बोलताना कित्येक वेळा आपल्या मुखातून कुत्र्याचेच नाव येते. भक्तांनो, खरंच कुत्रा इतक्या खालच्या दर्जाचा प्राणी आहे का? आपण त्याला आहार देण्याचा विचार तर कधी केला नाही, पण त्याला हिणवण्याचा कित्येक वेळा प्रयत्न केला आहे. भक्तांनो, तुम्ही ही कहाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐकावी, ही तुम्हा सर्वांना विनंती आहे. एका गावात सुरेश नावाचा मुलगा राहत होता. तो त्याच्या जीवनाला खूप त्रासलेला होता. तो फक्त विचार करत असे की मी माझ्या मागील जन्मात कोणते पाप केले असावे ज्यासाठी मला आता इतके भोग भोगावे लागत आहे. मग एक दिवस त्याच्या मित्राने त्याला कुत्र्याला भाकरी घालण्याचा सल्ला दिला. पण तो सुरेश त्याच्या जीवनाला इतका कंटाळला होता की त्याची काहीच करण्याची इच्छा नव्हती. एके दिवशी त्याला समजले की गावापासून काही अंतरावर एक महात्मा राहतात, जे सर्वांच्या समस्या ऐकतात आणि त्यांच्या शंकांचे निराकरण करतात. दुसऱ्याच दिवशी सुरेश महात्माजींना भेटायला निघाला. तिथे पोचल्यावर सुरेशने पाहिले की महात्मा आपल्या आश्रमात काही लोकांना उपदेश करत आहेत. तेव्हा सुरेशने महात्माजींना नमस्कार केला आणि म्हणाले, गुरुदेव, माझ्या मनात एक प्रश्न आहे. महात्मा म्हणाले, बाळा, न घाबरता तुमच्या मनातील प्रश्न विचारा. तेव्हा सुरेश म्हणाला, गुरुदेव, मला माझ्या एका मित्राने कुत्र्याला भाकरी घालण्याचा सल्ला दिला आहे. कुत्र्याला भाकरी घातल्याने आपले दुःख नष्ट होऊ शकते का? मला हे जाणून घ्यायचे आहे की काही कुत्र्यांना भाकरीचा तुकडा खायला दिल्याने काय परिणाम होतो. मग महात्मा म्हणाले, जर एखाद्या व्यक्तीला कुत्र्यांना भाकरी खाण्याचे 8 फायदे माहीत असतील तर तो कधीही दुःखी होणार नाही आणि गरिबी त्याला स्पर्शही करणार नाही. सुरेश गरिबीने त्रस्त झाला होता. त्याच्यावर कर्ज झाले होते. साधू म्हणाले, एखाद्या कुत्र्याला भाकरीचा तुकडा खायला दिल्याने त्या व्यक्तीला 8 फायदे होतात आणि ज्याला या 8 फायद्यांबद्दल माहिती आहे त्याचे जीवन धन्य झाले म्हणून समजा. आणि जो कोणी पृथ्वीवरील कुत्र्याला भाकरीचा तुकडा खाऊ घालतो त्याला आयुष्यात कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही. सुरेश साधूंना म्हणाला, साधू, मी हे ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहे. तुम्ही पुढचे मला सांगा. तेव्हा साधू म्हणाले, तू हे ऐकल्यावर तुझेही दुःख दूर होईल. त्यांचे आयुष्य आशीर्वादित होते जे कुत्र्यांना खाऊ घालतात. आयुष्यात त्यांना कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही. पृथ्वीवरील कुत्र्याला भाकरीचा तुकडा खायला देणाऱ्या व्यक्तीला 8 फायदे मिळतात आणि तो आयुष्यभर आनंदी राहतो.
त्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. पुढे महात्मा म्हणाले, हे बाळा, मी तुला एक गोष्ट सांगतो, ती नीट ऐक. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐक, म्हणजे तुला सर्व काही कळेल. एकेकाळी एक काळ्या रंगाचा कुत्रा होता. तो खूप असह्य, भुकेलेला आणि तहानलेला होता. तो गावातील प्रत्येक घरात जाऊन अन्न मागत असे, पण त्याला कोणीही भाकरीचा तुकडा दिला नाही. भुकेने तो इकडे तिकडे भटकत असे. एके दिवशी तो गावाबाहेर नदीच्या काठावर असलेल्या एका ऋषींच्या आश्रमात पोचला आणि तो ऋषींना म्हणाला, हे मुनिवर, मला वाटते की तुम्ही खूप विद्वान आणि ज्ञानी व्यक्ती आहात. म्हणूनच मी तुमच्याकडे भुकेने आणि तहानलेल्या घशाने आलो आहे. कृपया मला भाकरीचा तुकडा द्या आणि माझी भूक मी भागवू शकेल असे काहीतरी खायला द्या. तेव्हा मोठ्या प्रेमाने ते भिक्षू त्या कुत्र्याला पाणी आणि थोडंफार खायला देतात आणि त्याला शांत करतात. मग प्रेमाने विचारतात, हे श्वान, तुला गावात कोणीही भाकरी दिली नाही जी खाऊन तू तुझी भूक भागवू शकतोस? गावात कुणीही तुम्हाला भाकरीचा तुकडा दिला नाही जे खाऊन तू शांत होशील? तेव्हा तो कुत्रा म्हणू लागतो, हे मुनिवर, मी तुम्हाला काय सांगू? तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वासही ठेवणार नाही. तेव्हा तो भिक्षू म्हणतो, मला सांगा, मी तुझ्या शब्दांवर नक्कीच विश्वास ठेवेन. तू मला दुःखी वाटत आहेस. मग तो कुत्रा म्हणतो, ठीक आहे, मी तुला माझा भूतकाळ सांगतो. आणि कुत्रा सर्व घटना साधूला सांगू लागतो. हे मुनिवर, या जगातील लोकांनी आमच्यावर दया दाखवावी असे मला वाटते. आमच्याकडे राहायला घर नाही, निवारा नाही. आम्हाला कसे काय कमवायचे हे माहीत नाही. आम्हाला कपडे घालायचे ज्ञान देखील नाही. म्हणून आम्ही हिवाळ्यात, उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातही असेच फिरतो. आम्हाला लिहिणं वाचणं येत नाही. आम्हाला आपल्यासारखी शिस्त माहीत नाही. आपल्यासारखे कसे बोलायचे हे आम्हाला ठाऊक नाही. हे आमचे दुर्भाग्यच समजा. परंतु आम्हाला आपल्यासारखी भूक देखील लागते. जेव्हा तुम्हाला दुखापत होते आणि मग तुम्हाला ते दुखू लागते, अगदी तसेच आम्हाला कोणी मारल्यावर आम्हाला खूप दुखते. आम्हाला देखील तुमच्यासारख्याच वेदना होतात. आम्हाला तुमच्यासारखे रडायला देखील येते. बस फक्त या 3 कामांमध्ये आम्ही तुमच्यामध्ये जोडून येतो. म्हणून आमच्यावर दया दाखवा. यापुढे आम्हाला इजा करू नका. तसेही देवाने आम्हाला दुःखी जीवन देऊनच पृथ्वीवर पाठवले आहे. वरून तुम्ही लोक आम्हाला त्रास देता. आम्ही तुमच्यासारखे मानव नाही. आम्ही वशित प्राणी आहोत. जेव्हा आमचा जन्म झाला तेव्हा आमचे डोळे बंद होते. जसा मनुष्याचा जन्म झाल्यावर त्याचा जन्म खूप आनंदाने साजरा करतात. ढोल ताशा वाजवला जातो. जन्माचा आनंद साजरा केला जातो. तसं आमच्या बाबतीत घडत नाही. आमचा जन्म कुणी साजरा करेल असं तुम्हाला वाटतं का? ज्या अंथरुणात माझा जन्म झाला ते एकदम रुईसारखे नरम होते आणि त्यामध्ये अजिबात थंडी वाजत नव्हती. मला असे वाटत होते की माझा जन्म एका श्रीमंत घरात झाला आहे. पण जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी पाहिलं की माझी आई, जिला तुम्ही कुत्री म्हणून हाक मारता, ती तिच्या 5 मुलांना घेऊन रस्त्यावरील ढिगाऱ्यात पडली होती. आम्ही 5 भाऊ होतो. बाकीचे 4 भाऊ लाल आणि तपकिरी होते. मी एकटाच काळ्या रंगाचा होतो. मी सगळ्यात लहान आणि कमकुवत होतो. आमची आई आमच्याकडे खूप कमी वेळ यायची, कारण तिलाही तिच्या जेवणाची सोय करायची असायची. आणि जर तिनेच काही खाल्लं नाही तर तिने आमच्या जेवणाची सोय कशी केली असती? जेव्हा ती बाहेर जाऊन काहीतरी खाऊन यायची तेव्हाच आम्हाला तिचे दूध मिळायचे. त्या एका आईवर आम्ही 5 मुलं अवलंबून होतो. आमची आई इकडे तिकडे सर्वत्र आम्हाला दूध पाजवण्यासाठी, स्वतःला जेवण मिळण्यासाठी सर्वत्र फिरत असे. कधी कधी जेवण भेटायचे तर कधी कधी काहीही मिळत नसे. पण आमच्या आईने आमच्या 5ही जणांना कधीही काहीही कमी पडू दिलं नाही. लोकांचा मार खाऊन तिने आम्हाला खायला आणून दिला आहे. ती आम्हा 5 भावांची खूप काळजी घेत होती. शेवटी आई ही आईच असते. आमची आई रात्रभर गावात जाऊन पहारा देत असे. एखाद्या अनोळखी माणसाला वाईट हेतूने गावात यायची हिंमत अजिबात होत नसायची.
आमच्या आईच्या भीतीने इतर गावातील कुत्रेही गावात येत नव्हते. खेड्यातील शेतकऱ्याच्या शेतात उभं पीक खायला कुणी जनावर आलं तर आमची आई त्याचा पाठलाग करून आरडाओरड करून त्याला हाकलून लावायची. त्यामुळे गावकऱ्यांनाही खूप फायदा व्हायचा. गावातील मनुष्यांसाठी इतकं करूनही गावातील मनुष्य आमच्या आईला खायला देत नसायचे. कधी चुकून आई त्यांच्या दारात गेली तर तिला हाकलून मारून लावायचे. कधी कधी आईने भुकेसाठी कुणाच्या घरातील जाऊन चुकून खाल्लं तर तिला काट्यांनी बांबूंनी मारलं जायचं. बिचारी मग माझी आई त्या दिवशी पोटाच्या आगीने रडत रडत बसायची. पुढे तो कुत्रा साधूंना म्हणाला, हे मुनिवर, आम्हालाही तुमच्यासारखीच भूक लागत असायची. वरून आमच्या आईला आमच्या 5 भावांची देखील काळजी लागलेली असायची. शेवटी ती आई होती आणि भूक तिला शांतपणे बसू देत नव्हती. गावकऱ्यांनाही आमच्या आईची दया येत नव्हती. उलट गावकरी त्यांच्या दारात जेवण मागायला गेल्यावर आमच्या आईला दगडं फेकून मारायची. शेवटी आमची आई आमच्यासाठी गावोगाव हिंडत असायची आणि जे भेटेल ते घेऊन यायची. ते खाऊन आम्हाला दूध पाजवून शांत करायची. भुकेने अनेक वेळा आईला खाण्याचे सामान पळवून घेऊन येताना पाहून लोक तिचा लाट्या काट्या घेऊन पाठलाग करायचे. काही क्रूर लोक तिला घरात कोंडून मारायचे देखील. मारून मारून आमच्या आईची वाईट अवस्था ते करत असत. मग कुत्रा भिक्षूंना विचारतो, हे मुनिवर, आमच्या आईचं काय चुकलं? पोटाच्या भुकेसाठी आणि तिच्या लेकरांसाठी तिने जेवणाची चोरी केली. मुनिवर, आम्हाला चोरी करायला आवडत नाही, पण काही पापी लोक आम्हाला हे करण्यासाठी भाग पाडतात. एका दिवसाची गोष्ट आहे. एके दिवशी खूप जोरजोरात पाऊस पडत होता. सगळीकडे गारवा पसरला होता. सगळीकडे थंडी झाली होती. भयंकर थंडी वाजत होती आणि त्या थंडीमध्ये माझे 3 भाऊ मरण पावले. आणि त्या दिवशी आमची आई खूप रडली, पण कोणत्याही मनुष्याला तिचा त्रास समजलाच नाही. समजणार तरी कसा? ती मेलेली मुलं मनुष्याची थोडी होती. मग कुत्रा म्हणतो, आता आम्ही फक्त 2 भाऊ होतो. आमच्या आईने आमच्या दोघांची चांगली काळजी घेतली. त्यानंतर एक दिवस गावात एका शेठच्या घरी एक समारंभ चालू होता आणि तिथे बऱ्याच प्रकारची मिठाई बनवली जात होती. त्या शेठजीच्या घराकडे बरेच पाहुणे आले होते. आमची आई काहीतरी भेटेल म्हणून अन्नाच्या शोधात वारंवार तिथे जात होती, परंतु लोक तिला पळवून लावत होती. त्यांच्यामध्ये इतकीही दया नव्हती की जनावराला थोडं खायला दिल्यावर त्यांना पुण्य लागेल हे त्यांना कधी समजणारच नाही. माझ्या आईची कोणत्याही मनुष्याला दया आली नाही. कोणीही माझ्या आईला एक भाकरीही दिली नाही. एक भाकरी देऊन त्यांचं इतकं काय बिघडणार होतं? तरीही माझी आई तिच्या लेकरांसाठी सारखी सारखी तिकडे जाऊन त्या खाण्याकडे बघत थांबू लागली. त्या शेठजीच्या अंगणात लोक जेवायला बसू लागलीत. लोकांना अन्न वाढायला सुरुवात झाली. जेव्हा अन्न वाढणारा माणूस काहीतरी आणायला तिकडे गेला तेव्हा माझी आई तिकडे जाऊन एक भाकरी आणण्याचा प्रयत्न करत होती. माझ्या आईचे तोंड फक्त त्या भाकरीला लागले होते आणि नेमकं एका दुसऱ्या व्यक्तीने माझ्या आईला ते करताना पाहिलं. ते पाहून त्या माणसाने आरडाओरडा सुरू केला. सर्वजण तिला मारायला धावत येऊ लागली. माझी आई घाबरून पळू लागली, पण समोरून तिला मारण्यासाठी काट्या घेऊन लोक येत होती. जेव्हा खूप माणसं माझ्या आईला मारण्यासाठी धावत आली तेव्हा पंक्तीत बसलेल्या माणसांना ओलांडून माझी आई धावत धावत जाऊन पळ काढू लागली. साधू महाराज माझी आई मारायला नाही, पण तिथे जमलेल्या सर्व माणसांना घाबरली होती. पंक्तीमध्ये बसलेली सर्व माणसं जेवणावरून उभी राहिली आणि बोलू लागली, आमच्या जेवणाला कुत्रीचा स्पर्श झाला आहे, त्यामुळे आम्ही ते अन्न खाणार नाही. सर्वजण पूर्णपणे विचारात गेले आणि एकमेकांशी चर्चा करू लागले. ज्या शेठनी जेवण ठेवलं होतं त्याला ही गोष्ट समजल्यावर तो जोरजोरात चिंतेत येऊन रडू लागला. आता या प्रकरणाचे काय करावे हा सर्वजण विचार करत होते. काही लोक असेही बोलत होते की एका कुत्रीच्या स्पर्शाने जेवण कसे काय खराब होऊ शकते. एका जनावराच्या स्पर्शाने कोणतेही जेवण भ्रष्ट होऊ शकत नाही.
ज्या कुत्रेने ते जेवण फक्त ओलांडले आहे असे काही लोक बोलत होते, पण त्या लोकांचं कुणीही ऐकलं नाही. काही लोक असेही बोलले की शहरांमध्ये माणसं घरात कुत्रा पाळतात, त्या घरातच त्यांना जेवू घालतात, त्यांना झोपवतात देखील. मग या कुत्रीने तर फक्त जेवण ओलांडले आहे, तर यात वाईट वाटून घेण्यासारखे काहीही नाही. पण त्यातील काही लोक खूप खराब आणि घाणेरड्या वृत्तीची होती. आमच्याबद्दल चांगलं बोलणाऱ्या लोकांना त्यांनी खोटे ठरवले. बोलू लागले, तुम्ही जे बोलत आहात ते सत्य नाही. या जेवणाचा आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो, त्यामुळे हे अन्न कुणीही खाऊ नये. कुत्रीचा स्पर्श झाल्यामुळे हे अन्न भ्रष्ट झाले आहे. आणि शेवटी त्या लोकांचेच म्हणणे सर्वांनी स्वीकारले. मग शेवटी ते सर्व अन्न गरिबांना आणि रस्त्यावरील जनावरांना टाकण्यात आले. त्या दिवशी माझी आई पूर्णपणे पोट भरून जेवली होती. तिच्या आयुष्यात खाण्याचा आनंद तिने कधीही अनुभवला नव्हता. ती पहिल्यांदा इतकं पोट भरून जेवली होती की तिला शांतपणे झोप लागली होती. पण तिला हे माहीत नव्हतं की आज पोट भरून मिळालेलं जेवण तिचा घात करणार आहे. माझी आई शांतपणे साखर झोपेत गेली असेल आणि तितक्यात तो शेठ तिथे आला आणि तिला वाईट रीतीने मारहाण करण्यास सुरुवात केली. तिला तिथून पळून जाण्याची कोणतीही संधी मिळू शकली नाही. पायाला दुखापत झाल्यामुळे ती वाईट रीतीने ओरडली. आईचे ओरडे ऐकून दगडही वितळतो, परंतु त्या निर्दयी शेठला तिच्यावर दया आली नाही. त्याने तिला जोरदार मारहाण केली. संपूर्ण गावात आईचे रडणे ऐकायला गेले. मग काही लोक येऊन त्याला समजावू लागले आणि म्हणाले की शेठजी, भुकेने मनुष्याचीही बुद्धी भ्रष्ट होते, मग ही तर जनावर आहे. ती एक प्राणी आहे. चांगल्या आणि वाईटाचे ज्ञान तिला आहे का? आता तिला मारून तुम्हाला काय मिळेल? जे काही नशिबात होते ते होऊन गेले. आता हा विषय इथेच सोडून द्या. लोकांचे स्पष्टीकरण ऐकल्यानंतर त्याने आमच्या आईला मारहाण करणे थांबवले. मग ती एका अतिशय कठीण अवस्थेत आमच्याकडे लंगडत लंगडत आली. आईने येऊन संपूर्ण कथा आमच्या दोन्ही भावांना सांगितली. हे सर्व ऐकून आम्हाला असं वाटलं की कुत्र्याचं जीवन किती भयंकर घाण आहे. एका चोरी केलेल्या भाकरीसाठी इतका मार खावा लागत आहे. हे असे निरुपयोगी लोक आहेत ज्यांना आपली वेदना समजत नाही. त्यांना माहीत नाही की मुक्या जनावरांचा आत्मा शांत केल्यावर परमेश्वरही प्रसन्न होतो. साधू, अजून एका दिवसाची गोष्ट आहे की त्याच गावाबाहेर एक ब्राह्मण येऊन थांबलेला. त्याने आपल्या जेवणासाठी एका जागी चूल बनवली आणि त्यावर डाळ बनवायला ठेवली. त्यानंतर पीठ तिथेच मळायला ठेवलं. तो जवळच्या विहिरीवर पाणी आणायला गेला. कुठून तरी माझी आई भटकत तिकडे पोहोचली. तिने पिठाला बघितलं आणि विचार करू लागली की या पिठाचा कोणी मालक तर इथे नाही आहे. असा विचार करून ती ते पीठ खाऊ लागली. तर ब्राह्मणाने विहिरीजवळून पाहिलं की एक कुत्री आपलं पीठ खात आहे. तो खूप दुःखी झाला आणि रडू लागला, कारण तोही 2 दिवसांपासून भुकेला होता आणि थकला होता. काही लोकांनी त्याला सांगितले, अरे ब्राह्मणा, या कुत्रीने आज तुझंही पीठ खराब केलं. काल एका सेठजींचे संपूर्ण जेवण या कुत्रीनेच खराब केले होते. ब्राह्मण दुःखी होऊन बोलू लागला, दादा, मला तरी काय माहीत की ही दुष्ट कुत्री आज माझं पीठ खायला इकडे येणार आहे. ब्राह्मणाने इकडे तिकडे न बघता एक काठी घेऊन माझ्या आईला मारायला सुरुवात केली. माझ्या आईने ते पीठ नीट खाल्लं देखील नसेल, पण तिच्यावर लगेचच काठीचा जोरात मार पडला. कित्येक महिने माझी आई लंगडत चालत होती. तेव्हा त्या दिवशी समजलं की माणूस हा किती क्रूर आहे. आम्ही त्याचे काहीही काम करतो तरीसुद्धा तो आम्हाला समजू शकत नाही. पुढे तो कुत्रा म्हणतो, मुनिवर, आमच्यात काय कमी आहे? ही स्वार्थी लोक आमच्याशी असे का वागतात? आम्हाला त्रास देतात. जे आम्हाला प्रेमाने खाऊ घालत नाहीत त्यांच्या आम्ही किती कामाला येतो. त्यांच्या घराची आम्ही देखरेख करतो. अजून बरेच लाभ आहेत जे माणसाला कधीही माहीत पडणार नाहीत. महात्माजी बोलू लागले, जर त्यांना हे खरं कारण माहीत असतं तर ते कधीही असे वागू शकले नसते. महात्माजी सांगू लागले, जर कुत्र्याला भाकरी खाऊ घालण्याचे फायदे काय आहेत हे मनुष्याला समजले तर मनुष्य रोजच्या रोज कुत्र्याला न चुकता भाकरी खाऊ घालू शकतो. आज मी तुम्हाला सांगतो, कुत्र्याला भाकरी खायला घालण्याचे 8 फायदे कोणते आहेत जे माणसालाही माहीत नाही.
जेव्हा घरी भाकरी बनली जाते तेव्हा सगळ्यात पहिली भाकरी गाईची असते आणि सर्वात शेवटची भाकरी कुत्र्याची असते. महात्माजींनी सांगितलं, हेच देवाने विधान बनवलं आहे. पण देवाने बनवलेला नियम विसरून माणूस पुढची आणि शेवटची भाकर स्वतःच खातो. कुत्र्याला भाकरी खायला दिल्याने शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होतो. जेव्हा शनी आपल्यावर वाईट नजर टाकतो तेव्हा प्रत्येक मनुष्य उद्ध्वस्त होतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी महादशा सुरू होते तेव्हा केलेले काम आपोआप खराब होऊ लागते आणि व्यक्ती आर्थिक संकटाचा शिकार बनतो. अशा स्थितीत जर एखाद्या व्यक्तीने कुत्र्याला भाकरी खाऊ घातली तर त्याचा शनीचा अशुभ प्रभाव खूप कमी होतो. कुत्र्याला भाकरी खायला देण्याचा आणखी एक फायदा म्हणजे कुत्र्याला भाकरी खायला दिल्यास नशीब आपल्या बाजूने होते. तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. कुत्र्याला भाकरी खायला देण्याचा तिसरा फायदा म्हणजे कुत्र्याला भाकरी खायला दिल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही. कुत्र्याला भाकरी खाऊ घालण्याचा चौथा फायदा, कुत्र्याला भाकरी खायला दिल्याने तुमचे कर्ज कमी होते आणि तुमच्यावर असलेल्या कर्जातूनही तुम्हाला मुक्ती मिळते. तुमचे आरोग्य चांगले राहते आणि तुमचे मन नेहमी उत्साही असते. देव सर्व प्राणीमात्रांवर कृपा करणाऱ्या व्यक्तीवर सदैव प्रसन्न राहतो. जेव्हा कोणतेही संकट तुमच्यावर येते किंवा अचानक एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा कधीही कुत्र्याला भाकरी खायला घालवावी. कुत्र्याला रोजच्या रोज एक भाकरी खायला घातल्याने आपल्यावर येणारे संकट तिथेच थांबते. कुत्र्याला भाकरी खायला घातल्याने आपत्कालीन मृत्यू नष्ट होतो. अशा प्रकारे महात्माजींनी कुत्र्याला भाकरी खायला घालण्याचे 8 फायदे सुरेशला समजावून सांगितले आणि सुरेशने देखील महात्माजींनी सांगितलेले उपदेश आपल्या मनाला लावून घेऊन अगदी तसंच वागत राहिला आणि त्याच्याही भाग्यात पुढे पुढे चमत्कार होत गेला. तर भक्तांनो, तुम्हाला आजची कहाणी कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला आजची कहाणी आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री गुरुदेव दत्त. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आम्ही स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जय श्री कृष्ण. राधे राधे.